माझी. हे बघ, आपण काय करूया, सगळ्यांसोबत भेळ खाऊ आणि मग दोघंच आईस्क्रीम पण खायला जाऊ. बेटे मला आज यायला जमणार नाही. का, काय झालं? मला अगं भूक नाहीये. अरे शुभू, आता आईस्क्रीम खायला काय भूक लागते वय? शोभे, तो दमलाय दिसत नाही का तुला? आणि काय का त्याच्या मागे सारखं लागतंय तुम्ही? 2 मिनिटं श्वास तर घेऊ दे त्याला. बर, श्वास घे, जा आराम कर. शुभू बाळा, मी पाणी आणते तुला. अयो शुभू, हा चॉकलेटचं बॉक्स तू माझ्यासाठी आणलंय? थँक्यू. तू किती विचार करतोस माझा. अगं नाही, ते श्रावणी मॅडमनी मला दिलंय. चल शुभू, आपण आईस्क्रीम खायला जाऊ. चल की. बेटे अगं मला आईस्क्रीम बी नाही जमणार खायला. अरे शुभू, हे हा हात का तापलाय तुझा? ताप वाढलाय काय तुझा? अगं आईला म्हणलो ना, कणकण आहे थोडीशी. कणकण कसली? चांगला ताप सणकून आलाय की. थांब, मी तुला हळद दूध देते, ते घेऊन झोप तू. झोप? पण मग आमचा आईस्क्रीमचा प्लॅन? अगं त्याला ताप आलाय ना मग. हा, आणि काय का सारखं आईस्क्रीम आईस्क्रीम, ते उद्या बी खा की तुम्ही. शुभू बाळा, मी हळद दूध घेऊन येते. थांब तू दे. नुसतं आईस्क्रीम खाल्लं असतं गेलं. शुभू कुठे गेला? अगं तो थकला होता ना, जाऊन झोपला असेल. अरे देवा. शुभू बाळा, ए शुभू बाळा, पोरग तसंच झोपलं वाटतं. अरे बाळा, ए शुभू, शुभू, ए बाळा. अगं बाई, ताप. हा, रक्त. श्रावणी मॅडम, तब्येत खूपच खराब झाली आहे. ताप वाढलाय त्यांचा. अरे बापरे. हे बघा डॉक्टर, तुम्हाला जे उपाय करायचे ते सगळे करा. औषधं द्या, इंजेक्शन द्या, सलाईन लावा, पण प्लीज शुभूला बरं करा. हो हो श्रावणी मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका. बरं झालं तुम्ही मला वेळेवर पाठवलं. हो, इथं सगळं ठीक झालं की मी तुम्हाला कळवतो. हो हो, नक्की कळवा. काय झालं शुभूला? आता विचारायलाच वेग सारू आले होते, दार बी उघडलं नाही तो. नाही आता मला वाटलं की. काय वाटलं तुला? एवढ्या राज्याला सारू काही उगाच आले का तुझ्याकडे? पण मला सानिकानं सांगितलं नाही शुभूला ताप आलाय ते. अगं हिरवी मात्र शुभू 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 सारखं करत असतेस, आणि टाइम आला तेव्हा आज माझ्या पोराचा जीव गेला असता. हत्या त्या श्रावणीनं देवासारख्या डॉक्टरला पाठवलं म्हणून बरं झालं. दार न उघडून खरंच चूक केली मी. त्या श्रावणीमुळं आज आत्या माझ्यावर चिडल्या. आत्या सॉरी, काल का नाही टाळकच सटकलं होतं माझं. खुळ्यागतच वागलो जरा. हे बघा, मी हवं तर कान पकडतो. आता तरी माफ करा की. सॉरी म्हणलं ना. ओ लेडी डॉन, मला काम करू दे, पलीकडे हो. आत्या मला एक सांगा, आता शुभूची एवढी तब्येत खराब आहे, त्याला एवढा त्रास होतोय, कशाला धावत पळत कामावर चाललंय? आता तो बरा आहे आणि साहेबांचा उपकार आहे आमच्यावरती. शिवाय काल त्या श्रावणीने ऐन वेळेला डॉक्टर पाठवून आमची केवढी मोठी मदत केली. मदत
शुभूच्या जे जीवावर बेतलंय का नाही ते तिच्यामुळेच बेतलंय. आत्या, तुम्हाला खरं सांगू, मला तर वाटतंय तुमचं चुकतंय. होय, ही श्रीमंत घरची माणसं काय, त्यासनी गरिबांचा जीव म्हणजे खेळणं वाटतं, खेळणं. आता मला सांगा, श्रावणीनं काल डॉक्टर पाठवलं, ते काय प्रेमापोटी पाठवले? त्यांचं लवकर लवकर कामावर यावा म्हणून केलंय समद. आता उद्या शुभूच्या जीवावर काही बेतलं तर, त्याच्या जीवाला काही झालं तर कोणी येणार नाही, ढुंकून पण बघणार नाहीत ती. विचार शुभू, आता एवढं सगळं असताना कशाला करायची ती नोकरी? मला तर वाटतं शुभूने कामावर जायलाच नाही पाहिजे.